हाय फ्रेंड्स, गुड आफ्टरनून. अनिता किचन मध्ये स्वागत आहे तुमचं. चला तर मग आजची आपली रेसिपी आहे स्वीट मध्ये. आज आपण बालुशाही बनवणार आहे. चला तर मग सुरुवात करूया. तर इथे आपण 250 ग्राम मैदा घेतलेला आहे. इथे आपण थोडस मीठ घालणार आहोत, थोडासा बेकिंग सोडा घालणार आहोत, थोडासा मी इथे हा रेड कलर फूड कलर घेतलेला आहे, हा थोडासा टाकायचा आहे आणि थोडस आपण इथे अर्धा वाटी तूप घालणार आहोत. थोडस पाणी घालणार आहोत. मिश्रणाला एकजीव करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपण मैद्याचा हा डो तयार करून घेतलेला आहे, बघू शकता. आता इथे आपण छोटे छोटे गोळे तयार करून घेणार आहोत. आपल्याला हवा तेवढा गोळा आपण आकारानुसार बनवू शकतो. अशा प्रकारे थोडं प्रेस करायचं आहे हलकस आणि असा एक होल करायचा आहे मध्यभागी. अशाच प्रकारे आपल्याला सर्व कणकेचा हे अशा प्रकारे तयार करून घ्यायचे आहे. अशा प्रकारे मी इथे सर्व गोळे असे गोल करून घेतलेले आहे आणि सगळ्यांना असे मध्यभागी छान होल पाडलेला आहे. चला तर मग आपण याला तळून घेऊया. इथे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये तेल पण घातलेलं आहे. तेल छान गरम झालेलं आहे. आता आपण एक एक करून इथे बालुशाहीच्यात घालणार आहोत. इथे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये आपण ही एक मोठा वाटी साखर घालणार आहोत. एक वाटी साखर, अर्धा वाटी पाणी घालणार आहोत. इथे थोडीशी विलायची पूड घालणार आहोत. थोडस केसर घालायचं आहे. सर्व बालुशाही आपली इथे तळून झालेली आहे. आता ही आपण इथे पाकात घालणार आहे. पाक देखील आपला तयार झालेला आहे, बघू शकता. पाक आपल्याला हा एक तारी असा तयार करून घ्यायचा आहे. बघू शकता, एक तारी पाक हा तयार झालेला आहे. आता इथे आपल्याला गॅस बंद करायचा आहे. इथे आपल्याला एक एक करून बालुशाही कढईमध्ये घालायची आहे. ही कढईमध्ये घातल्यानंतर आपल्याला 5 मिनिटं याला असंच पाकामध्ये ठेवायचं आहे. नंतर आपल्याला बाहेर काढून घ्यायचे आहे 5 मिनिटानंतर, जेणेकरून पाक पूर्ण त्याच्यामध्ये आतमध्ये जाईल. आजची ही रेसिपी नक्की करून पहा. मुलांना देखील खूप आवडते. खूप छान अशी ही रेसिपी आहे, बघू शकता. अशा प्रकारे आपल्याला हे पाक पूर्ण याला एकजीव करून घ्यायचा आहे. कढईमधून आपण बालुशाही ही बाहेर काढलेली आहे. बघू शकता किती सुंदर अशी आपली रेसिपी बनून तयार झालेली आहे. रंग देखील बघू शकता किती सुरेख आलेला आहे. आजची ही रेसिपी आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू. टेक केअर. बाय बाय.